दाखवा फोटो. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सर्व गँग चाललोय, म्हणजे एक आमच्यासोबत नवीन जोडपं आहे त्यांच्यासोबत आम्ही चाललोय दमनला. मी, रोशन, गायत्री, रेखा, कामिनी, अजून कोण आहे, धीरज साहेब आहेत. हे बघा नवीन कपल. तर आम्ही चाललोय स्पेशल ठिकाणी. तर सगळं स्पॉन्सर धीरज करणार आहे, त्यामुळे काय टेन्शन राहणार नाही, आहे ना धीरज? फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. गाडीमध्ये एवढी सगळी गँग बसलेली आहे. हे बघा, चलो आता निघूया. काय म्हणतो? जागा घे, असं मांडीवर होईल आपला. अरे मांडीवर घे, जागा होईल. हे असे पोरं काही पण बोलतात. तर आम्ही आता निघालोय दमनला. कोणत्या बीचला रे? देवका बीच. देवका बीचला निघालोय. तर बघा आम्ही आलोय आता मस्त छान. आणि ऍडजस्टमेंट कोणत्या लेवल पर्यंत चालू ती पण बघा. ऍडजस्ट केलेलं आहे. आमचं बरं आहे बाबा, आमचं हात तिकीटच आहे, एवढं टेन्शन नाही त्याचं. भाऊ आधी तर कॅमेरा नीट करू शकणार. तर हे बघा मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे देवका बीच या ठिकाणी आणि आपली गाडी पार्क केलेली आहे या ठिकाणी बघा. आणि बघूया आता कुठं जायचं, अंधार पडलाय, आत तर जाऊन देणार नाही मला असं वाटतंय, तरी पण बघूया आपण. हे बघा लाइटिंग वगैरे छान केलेले आहेत त्यांनी सर्व, इकडच्या साईडला सुद्धा बघा. हा धीरज सर, तर तुम्हाला देवका बीचवर येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा हे सर्व अंडर कन्स्ट्रक्शन होतं, हा का? पण आता कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं तर चांगलं वाटतंय. ओके सर, तर आता आपण जेवायचंय, आपल्याला एखादं चांगलं हॉटेल बघूया आणि निघूया. तर सर्वांना बिर्याणी खायची इच्छा आहे आणि आमच्या मॅडमला व्हेज खायचं आहे. तर सगळे भुक्याने व्याकुळ झालेले आहेत. आता धीरज पण मागच्या साईडने डायरेक्ट त्याची एनर्जी लो झाली. आता विचारत आलो आहे पुढं, आम्हाला पाहिजे बिर्याणी. तर आता जाऊया, सापडले एका ठिकाणी, बघूया आहे. तर मित्रांनो, आता आम्हाला जेवायला भेटलेलं आहे. आम्ही घेतलेलं आहे चिकन फ्राईड राईस. हे बघा इथं सगळं टेबलवर बसलेलं आम्ही आणि ऑर्डर केलेलं आहे. मॅडमनी व्हेज ऑर्डर केलेलं आहे. धीरज, तुम्हाला साहेब दुसरं काय खायचं होतं ना? खायचं तर खूप काय होतं, पण मग आता सध्या पोटाचा विचार आला तर जे मिळेल ते झाले. आता असं झालं आहे का टाईम पण निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे आपण सध्या एवढंच खाऊ राहिलो. पुढच्या नेक्स्ट टाईम आपण दुसरं काय करूया. चलो, तर आता आपण खाण्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. तर मित्रांनो, आपली ऑर्डर आलेली आहे आणि नॉनव्हेजची आलेली आहे चिकन फ्राईड राईस आणि मॅडमची राहिलेली आहे. तुमची कोणती? व्हेज ट्रिपल राईस त्यांची राहिलेली आहे. आणि आम्ही सूपसुद्धा घेतलेलं आहे. चलो, अरे भाऊ एकट्याला काय खतरनाक संपून टाकलं मी. तुम्ही सुरुवात पण केली, आता मला पण सुरुवात करायला लागेल. तर मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे मस्तपैकी छान असं, आणि आम्ही चाललो आता आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि आपली म्हणजे रूम बुक केलेली आहे आपण, तिथं जायचं आणि गाडी साईडला एका साईडला आहे ना, तिकडून आपलं गाडीतलं साहित्य आणायचं, बॅग वगैरे, आणि लगेच जाऊया रूममध्ये. तर तुम्हाला रूम पण दाखवतो मी, एसीवाली, फुल एसीवाली, फुल हवा असणार आहे. तर जाऊया, चलो. हे बघा बाकीचे 2 कार्टून गेलेत पुढं. तर आता आपण आपल्या गाडीमधून बॅग काढणार आहेत बाहेर. बघा या डिकीमध्ये आपले होते बॅग वगैरे, अजून कॅमेरासुद्धा आणलेला आहे, तो सुद्धा न्यायचा आहे. आणि इकडे बाहेर एकदम मस्त, म्हणजे हवा गरमच आहे पण मग हवा लागते खरं, छान असं वाटते. आणि इकडच्या साईडला बीच आहे. आता आपल्याला काय तिथं जायला भेटणार नाही, आज आपण इथं स्टे करणार आहेत आणि उद्याच बघूया सगळं. चला, तर आता हे साहित्य नेऊया आपल्या रूमवरती, चलो. तर बघू शकता आपली गँग आता पूर्ण पद्धतीने तयार झालेली, बॅग वगैरे घेतलेले आहे, रूमकडे जाण्यासाठी निघालेले आहे. बघा त्यांचं असं म्हणणं आहे का आता आपण रूमवरती जाऊ, बॅग ठेवूया आणि परत या बीचवरती येऊया, इथं फिरण्यासाठी, एवढा नजारा बघण्यासाठी इकडे. चलो बघूया आता काय करता. मला तर वाटतं आता सगळे कंटाळून गेले, झोपूनच घेतील आणि सकाळी सगळं बघूया. आणि इथं आईस्क्रीम वगैरे भारी भेटते, तिथं पण जायचं आहे आपल्याला थोड्या. इकडं बघा छान छान हॉटेल आहे, मस्त आहे की. आपण सुद्धा एक ठिकाणी रूम बुक केलेली आहे. आता पाणी घेऊन जाऊया आपल्याला पिण्यासाठी, कारण वरती पाणी राहतं का नाही, त्याच्यामुळं पहिले पाणी घेऊन जाऊया. म्हणजे पाणीवरती राहील पण मग आपण तरी बिस्लेरी घेऊन जाऊया. मॅडम काय आता बाजारात जसं काय आले ना का, करंजळीच्या बाजारात नाही तर पेठाच्या बाजारात आल्यासारखी आहे ना.
पुढं आणि आपण आता इथं बघा इकडच्या ठिकाणी दिसतंय ना तिथं आपण आता जेवण केलेलं आहे. कुठे गेलं? अरे बंद केलं वाटतं त्यांनी. बघा जाऊ दे, चला आपल्याला जायचं आहे इकडच्या हॉटेलमध्ये. बघा हे येल्लो वाल दिसतंय ना, तिकडं जायचं आहे. तर आपल्याला इथं जायचं आहे. येल्लो कलरची बिल्डिंग दिसते ना, तिथं जायचं आहे. पाणी बॉटल वगैरे घेतलेलं आहे छान अशा. आणि चलो हे खतरनाक जबरदस्त. चलो जाने का है अंदर, अभी देखते हैं. तर मित्रांनो आता आपलं इथं आय डी चेक करतं आहे. आधार कार्ड वगैरे आम्ही दिली झेरॉक्स त्यांना. आता इथं एंट्री मारायची. एंट्री झाल्यावरती आपण जाणार आहे वरती रूमवरती. हा दादा गेलो आहे ना, आपल्याला तो रूम दाखवणार आहे. आणि सर्व त्यात थकलेले सगळे माणसं आहेत बघा इकडच्या साईडला चाललेत आता. चलो आता किती रूम नंबर आहे बघूया. ते ही रूम आता आपण आलेली आहे, त्यामध्ये जाऊन बघूया, एंट्री मारूया. रूम तर सुपर आहे आपली. हे बघा छान असं बेड असे आपल्याला सेपरेट दिलेले आहेत. असाल काय आलं कपल बिपल नाही तर चालत. बघा टी पण दिलेली आपल्याला. मॅच बघायची आज मुंबई इंडियन्सची. धीरज भाऊ आपल्याला सेपरेट बेड दिलेले आहेत. ओके, तुम्ही दोघं सेपरेट हे करू शकता. हां दोघांना सेपरेट आहे तुम्हाला. 4 बेड आहेत, आम्ही 6 जण आहेत. तर आम्ही जुने कपल आहेत ते सोबत राहतील आणि नवीन कपल त्यांना डिवाइड करणार आहे. तो इथं आता कानगोष्टी खेळू राहिलो आम्ही. तर सांगून झालंय सगळ्यांचं, कोणी काय सांगितलेलं आहे. बघूया आता आन्सर काय येतं. कोण कोणाला विचार? मी याला विचारू का? हा विचार. चल कॅमेरा ऑफ करतो, कारण कॅमेरामध्ये ते काय वेळेस आपलं डायरेक्ट बॅन येऊ शकतो. त्यामुळे मी डायरेक्ट आता तू डॉक्टर जायचं का? आता असा विषय झालेला का आम्ही 3-4 रील शूट केलेले आहेत. आणि धीरे भाऊ कशा होत्या रील त्या 1 मिलियन क्रॉस होतील का नाही? मला तरी वाटतं आरामात क्रॉस व्हायला पाहिजे. रोशन भाऊ काय नेहमीप्रमाणे आल्या झोप काढून राहिले ते. आणि बघूया अजून आपल्याला काढायचे आहेत व्हिडिओ, तर कंटिन्यू करूया. तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा. आणि शॉर्ट्सला मी टाकलेले असतील तर तुम्ही आमच्या व्हिडिओ बघून घ्या. चला फोटो काढ ना. धीरजी फोटो काढला असता पण तिघींमध्ये नाही का कामीचा ब्राईटनेस लई कमी दिसून राहिला. अरे पैसा काय काय का दाखव ना, फोटो दाखव ना. अजून ब्राईटनेस वाढत काय? फोटो दाखव का? फोटो दाखव ना. दाखवा फोटो. अजून अजून डिलीट. हे काय पास आता. गुड नाईट गाईज. चालू कर. पाणी आहे का? सबकी यहाँ पे पट्टी पडी. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. 3 म्हणजे 2:30 वाजलेले आहेत. तरी अचानक वाजले नाही का दरवाजाचे. मग आता सगळे जागे झालेत आणि बाहेर बघत होतो. छोडो